A1 स्वप्नाज किचनमध्ये आज आपण बनवूया तवा चिकन फ्राय। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। एक हिरवं वाटण बनवून घेतलं, त्यासाठी घेतली कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, 2 अद्रकचे तुकडे, 10-12 लसणाच्या पाकळ्या। आता हे हिरवं वाटण जे बनवलं आहे ते मॅरिनेटसाठी वापरलं आहे। अर्ध्या लिंबाचा रस घेतला, अर्धा चमचा हळद घेतली, चवीनुसार मीठ टाकले आणि हिरवा मसाला टाकून चिकन व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करून घेतले। आता काही खडे मसाले घेतले आहेत, त्यासाठी घेतले 1 चमचा जिरं, 1 चमचा अख्खे धने, दालचिनीचे 2-3 तुकडे, 3-4 लाल सुक्या मिरच्या, लवंग 5-6 आणि 5-6 मिरे। आता हा सर्व खडा मसाला थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतला। आता मसाला आपला इथे तयार झाला आहे। कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा। कांदा मी चॉपरमध्ये बारीक केलेला आहे। यासाठी 3 मोठे कांदे मी घेतले आहेत, ते कट करून चॉपरमध्ये टाकले आणि अशा प्रकारे कांदा बारीक चॉप करून घेतला। तवा चिकन फ्राय बनवायसाठी गॅसवर ठेवला आहे तवा, त्याच्यात टाकून घेतले आहे थोडे तेल आणि तेलात बारीक चिरलेला कांदा टाकून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला। आता यात टाकले 1 चमचा ठेचलेला लसूण आणि 1 चमचा ठेचलेले अद्रक, परतून घेतले आणि त्यात आता टाकणार आहे बारीक चिरलेले टोमॅटो, 2 टोमॅटो बारीक चिरून टाकले, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला टाकून परतून घेतलं। अर्धं हिरवं वाटण जे उरले होते ते आता या स्टेपला मी टाकून घेतले, मसाला व्यवस्थित परतून घेतला। आता यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली, मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता चिकन खाली तव्याला लागू नये म्हणून हिरव्या वाटणातलं थोडं पाणी होतं ते याच्यात टाकून घेतलं आणि याच्यावर झाकण ठेवून चिकन 10 मिनिटासाठी छान शिजवून घेतलं आहे। चमचमीत तवा चिकन फ्राय चवीला अगदी भन्नाट असलेले आपले इथे तयार झाले आहे। तांदळाच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पुन्हा मिळूया अशी एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।